संदेशाला उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला आहे शुभमने. शुभम हा उत्कृष्ट गोलंदाज आहे. दुसरा चेंडू संदेशाला सुंदर अशी गोलंदाजी करतो शुभम. 2 चेंडू झाले. 2 चेंडूमध्ये एकही धाव झालेली नाही आहे. शुभम टू संदेश. संदेश हा चेंडू 1 धावेसाठी. संघाची धावसंख्या झाली 1. फलंदाजीसाठी आला सुदेश. शुभम याचा चेंडू सुदेशाला. सुदेश लेफ्ट हँडर बॅट्समन आहे. शुभमचा चेंडू. शुभम पुढचा चेंडू सुदेशाला. 1 धावेसाठी ठेवला सुदेशाने. धावसंख्या झाली 2. चेंडू झाले 4. शुभम पुढचा चेंडू घेऊन संदेशाला. हा सुंदर चेंडू शुभम याचा. लास्ट चेंडू बाकी आहे शुभम याचा. 1 धावेसाठी. एकूण धावसंख्या झाली 3. हे षटक संपलंय शुभम याचं. शुभमने सुंदर गोलंदाजी केली आहे. खरोखरच असल्या शिवसंघाचा हा छोटासा फिल्डर सुंदर अशी गोलंदाजी करतो. ओव्हरआर्म असो किंवा अंडरआर्म असो दोन्ही क्षेत्रात तो सुंदर कामगिरी करतो. पुढचा गोलंदाज आहे सौरभ कोळंबेकर. सौरभ कोळंबेकर हा सुद्धा सुंदर गोलंदाजी करतो, फलंदाजी करतो. सौरभ याचा पुढचा चेंडू संदेशाला. संदेश आणि हा चेंडू डिक्लेअर 1 साठी. धावसंख्या झाली 4. सौरभ टू संदेश. सुंदर गोलंदाजी करतोय. हा चेंडू संदेशाला 1 धावेसाठी. सामना बळवशीला जिंकायचा असेल तर कमीत कमी 40 धावसंख्या असावी. असल्याशिवाय संघासमोर. असल्याशिवाय संघामध्ये उत्कृष्ट असे फलंदाज आहेत, उत्कृष्ट गोलंदाज आहेत. पुढचा चेंडू सौरभ टू सुदेश. सौरभ पुढचा चेंडू टाकतो सुदेशाला. हा चेंडू आणि हा फलंदाज बाद. सीमारेषेच्या बाहेर मारलेला आहे हा चेंडू आणि सुदेश बाद होतोय. पुढचा फलंदाज संकेत गुरव. सौरभचे चेंडू झाले 3. पुढचा चेंडू सौरभ याला आणि हा फलंदाज बाद होतोय. अतुल कोंडकरनं हा सुंदरसा झेल टिपलेला आहे आणि गोळसाची पडझड चालू झाली आहे. पुढचा फलंदाज आहे. फलंदाज नाव काय? फलंदाज जिवेश. सौरभचा चेंडू जिवेश मारा करतोय. सुंदर असा पटकवलाय 1 धावेसाठी. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय राज जर तिथे नसतो हा चौका झाला असता. सौरभचे काही चेंडू शिल्लक. संदेश उत्कृष्ट फलंदाजी करतोय. हा चेंडू आणि हा सुंदर पटकावलाय आणि हा राज तिथे खराब क्षेत्ररक्षण केलंय आणि धावसंख्या 4 मिळते संघाला. एकूण धावसंख्या झाले 10. 2 षटका सामोरे धावसंख्या आहे 10. शेवटचे षटक कोण घेऊन येतोय ते पाहायचं आहे. कमीत कमी या षटकामध्ये 20 धावा तरी कुठून काढायच्या आहेत तर समोरच्या असलेल्या संघाला आव्हान साजेसे होईल. मोठा गोलंदाज अतुल कोळंबेकर. अतुल एक सुंदर असा गोलंदाज आहे आणि तो गोलंदाजी करतोय जिवेशला. जिवेश सुद्धा एक उत्कृष्ट फलंदाज आहे. त्यांच्याकडून चौकार 2 धावाचा तो काढू शकतो असा तो फलंदाज आहे. तसा उत्कृष्ट गोलंदाज सुद्धा अतुल आहे. अतुल फलंदाजी करणार जिवेशला. सुंदर फटकावलाय सौरभच्या हातामध्ये. धावसंख्या मिळाली. एकूण धावसंख्या झाली 11. अतुल तो संदेशला गोलंदाजी करतो. अतुल चेंडू टाकतोय आणि हा चेंडू वाईट.
पहिलाच वाईट असावा अतुल तो संदेश. हा दुसरा चेंडू वाईट असावा. धावसंख्या झाले 13. अतिरिक्त धावाच्या धाव्याने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाले 13. हा तिसरा हॅट्रिक केले वाईटची. हा सुंदर असा फटकावला आहे संदेशने. एक धावसाठी धावसंख्या झाले 14. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. बघूया किती धावा तुटतायत फलंदाज. आणि ही विकेट क्लीन बॉल झालेले दिवेश. सुंदर अशी गोलंदाजी करतात अतुल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. किती धावसंख्या उभारतात गोल संघाचे पाहतात. आमचे जुने चालते खेळाडूवीर अनंतवीर हे आणले. हा सुंदर असा फटकवलेला आहे. एक धावेसाठी धावसंख्या झाली 16. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. संदेशला दोन्ही चौकार मारावे लागतील. आणि हा चेंडू अतुलचा एक धावेसाठी. तिथे असे सुंदर असे फिल्डर आहेत संकेत पराडकर. अतुल पुढील चेंडू घेऊन अनंत याला. हा चेंडू वाईट. धावसंख्या झाली 17-18. पुढील चेंडू अतुलचा अनंत याला. आणि हा सुंदर चेंडू. एकूण धावसंख्या झाल्या 18. जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता असल्या सोडून बघूया ते किती षटकांना पूर्ण करतात की गोवा संघ त्यांना 18 धावाच्या आतमध्ये रोखतो. हे पाहण्यासारखी मॅच होणार आहे. दोन्ही संघ चांगले आहेत. लवकरात लवकर गोवाशी संघाने गुरव गोलंदाजी करून सागर याला. 18 चेंडू आणि 19 धावा. चेंडू गोलंदाज चेंडू सागरने हा धावसंख्या 1 वर 2 चेंडू मारलाय. धावसंख्या झाली 1. काय तो गुरुवर्धन होते पुढील चेंडू गुरवचा सागर आणि हा फलंदाज बाद. सागरा चेंडू सीमारेषा पार करून बाहेर होतोय आणि ही अतिशय संघाची पहिली विकेट गेलेली आहे. दुसरा फलंदाज जातो तानाजी पराडकर. अतिशय संघाची धावसंख्या झाली 1. पुढील चेंडू गुरव तानाजी आला. तानाजीने हा चेंडू 3 चेंडू. हा चेंडू वाईट असावा. धावसंख्या झाली 2. चेंडू झाले 2. पुढचा चेंडू गुरवाचा तानाजीला. तानाजी मारतोय टिकलर. धावसंख्या 1. धावसंख्या झाले 3. चेंडू झाले 3. पुढील चेंडू गुरवाचा तानाजीला. हा तानाजीला मारलाय 1 धावेसाठी. धावसंख्या झाली 4. चौदा चेंडू आणि 15 धावा जिंकण्यासाठी. सौरभसाठी. सौरभ उत्कृष्ट फलंदाज आहे. सौरभ मानला आहे 4 रनसाठी. धावसंख्या झाली 8. सौरभ खरोखर सुंदर असा फलंदाज आहे. सुंदर फलंदाजी करतो. पुढील चेंडू घेऊन तो गुरव सौरभसाठी. पुढील चेंडू गुरवचा सौरभला. बघूया सौरभ काय करतोय. सुंदर असा चेंडू मारला 4 रनसाठी. धावसंख्या झाली 12. जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 7 धावा. गोलंदाज खेळायला दिवेश. बॅट बॉलर विकेट. गोलंदाजी करणार तानाजी. हा चेंडू बॅट जातो दिवेशचा. सुंदर अशी गोलंदाजी दिवेशची. हा सुंदर असा चेंडू तानाजीने पटकवला आहे 2 धावेसाठी. धाव संख्या झाल्या
14. जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू चिवेश टू तानाजी. सुंदर समाला 1 धावेसाठी. धाव संख्या झाल्या 15. 4 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 4 धाव. तानाजी सुंदर असं फलंदाजी करतोय. सागर कुठे सागर तो बॅटिंग उभ्यात नाही घ्यायला आमचे. सुंदर अशी गोलंदाजी करतोय दिवेश आणि फलंदाजी करतोय तानाजी. बघूया का फटका मारला 1 धावेसाठी आणि एकूण धाव 1 डिक्लेअरची एक. अशा धाव संख्या 2. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता असते संघाला. बघूया सौरभ. दिवेश टू सौरभ खेळतोय. सुंदर असं चेंडू मारलाय 1 धावेसाठी. जिंकण्यासाठी 1 धावांची आवश्यकता. आणि हा 1 धाव पळून जाण्याचे हा सामना श्रेष्ठ संघ जिंकतोय. खोळी लावणारा सामना